नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला तरच तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे ती मिळेल. व्हिडिओ बघितला तर तुम्हाला काही माहिती पडणार नाही. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला सांगतो मी, सरकारी योजनांसाठी आणि ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा ताबडतोब. आणि काही अडचण असली तर कमेंट करा, मी तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देतो. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी ज्याप्रमाणे आधार कार्ड असते आपलं, त्याचप्रमाणे सर्व शेतकऱ्यांची माहिती जी असते हे जे फार्मर कार्ड असते त्याच्यामध्ये असते. तर प्रत्येक शेतकऱ्यांना या ठिकाणी फार्मर कार्ड काढणं आवश्यक आहे. मी तुम्हाला हेच सांगेल, कारण की आता असा कायदा म्हणजे एक असं प्रकारे प्रशासन कार्य करणार आहे की ज्या शेतकऱ्याजवळ फार्मर आय डी असेल त्यांना अडचण येणार नाही. कारण की त्यांची जी पूर्ण माहिती आहे, ज्याप्रमाणे आपल्या आधार कार्डमध्ये माहिती असते त्याचप्रमाणे शेतकऱ्याची पूर्ण माहिती फार्मर कार्डमध्ये असते. तर इतर लोकांपेक्षा, इतर शेतकऱ्यांपेक्षा त्या शेतकऱ्याला लाभ होणार आहे, अडचण येणार नाही, लवकर अर्ज करता येणार आहे, लवकर पैसे भेटणार आहेत, लवकर त्याला योजनेमध्ये भाग भेटणार आहे. अशा प्रकारची या ठिकाणी घोषणा आहे. तर महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे सर्व बाब लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. तरी सर्वांनी आपल्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन आपलं जे फार्मर आय डी आहे, आपली जे शेतकरी कार्ड म्हणतो आपण त्याला, ते बनवून घ्या मित्रांनो. कारण की मित्रांनो, हे जे फार्मर आय डी आहे, शेतकरी कार्ड आहे, हे तुम्ही बनवत नाही, त्याच्यामुळे काय होते, शासनाच्या जे नवनवीन योजना असतात, जे नवनवीन उपक्रम असतात, याच्यामध्ये तुम्हाला अडचणी येतात. तुम्ही लवकर याच्यामध्ये सहभाग नाही घेऊ शकत. आता विधिमंडळामध्ये या ठिकाणी अशा प्रकारे निर्णय झाला की ज्या शेतकऱ्यांजवळ फार्मर आय डी आहे त्या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांपेक्षा फायदा हा जास्त होणार आहे. आता ही गोष्ट तुम्ही कोणाला पण विचारून घ्या, तुमच्याजवळ जर फार्मर आय डी असेल तर इतर शेतकऱ्यांपेक्षा निश्चितच तुम्हाला बरेचसा या ठिकाणी लाभ भेटणार आहे. कारण की ज्याच्याजवळ फार्मर आय डी नाही मित्रांनो, त्याला खूप अडचणी येतात, त्याला माहिती शोधावी लागते, डॉक्युमेंट शोधावे लागतात. परंतु ज्याच्यावर फार्मर आय डी आहे त्याला जास्त त्रास होत नाही. उदाहरणार्थ मित्रांनो, तुमच्याजवळ जर आधार कार्ड नसलं मित्रांनो, जर आधार कार्ड जर तुमच्याजवळ नसलं तर या ठिकाणी जेवढ्या अडचणी येतात तेवढ्याच अडचणी तुम्हाला मित्रांनो फार्मर आय डी नसल्यावर येतात. म्हणून हे अशा प्रकारची अपडेट आहे. आणि तुमच्याकडे फार्मर आय डी जर असेल मित्रांनो, तुम्हाला खूप खूप लाभ या ठिकाणी होईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, फार्मर आय डी काढून घ्या. विधिमंडळामध्ये फार्मर आय डीवाला शेतकऱ्यांसाठी म्हणजे एक आधुनिक मित्रांनो, आधुनिक नियम बनवणं सुरू आहे, नवनवीन नियम बनवणं सुरू आहे, नवनवीन कायदे बनवणं सुरू आहे. आपल्याला आपलं नुकसान याच्यात करायचं नाही मित्रांनो. महाराष्ट्राच्या गोरगरीब शेतकऱ्यांना व सर्वसामान्य शेतकऱ्यांना या गोष्टीची माहिती नाही आहे. तर त्या सर्वांना मी सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून की ज्या शेतकऱ्यांनी अजूनसुद्धा फार्मर आय डी बनवले नसेल किंवा काढली नसेल त्या शेतकऱ्यांनी काढून घ्या, जेणेकरून त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण किंवा कुठल्याही योजनेपासून वंचित नाही राहावं लागेल. आणि मी हे पण सांगतो की सरकारी योजनांसाठी व केंद्र शासनाच्या योजनांसाठी आपलं चॅनल हे महाराष्ट्रातील एकमेव आहे. तुम्ही जर आपल्याला सबस्क्राईब केलं असेल मित्रांनो, तर तुम्ही कुठल्याही योजनेपासून वंचित राहणार नाही, हे माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे. तर फार्मर आय डी सर्व शेतकऱ्यांनी काढून घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. अन्यथा काय होईल, अन्यथा तुमच्यापासून इतर शेतकऱ्याला सुद्धा अशा प्रकारे माहिती होणार नाही मित्रांनो. महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.